नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। विठुरायाच्या रंगात रंगले कोपरोली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी। महाराष्ट्र ही केवळ संतांची भूमी नाही तर ती तीर्थक्षेत्रांचीही भूमी आहे। इथे प्रत्येक पावलागणिक इतिहास आहे, भक्ती आहे आणि श्रद्धेचा सुगंध आहे। इथल्या नद्यांच्या काठावर, गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी, डोंगर रांगत आणि गावागावात असंख्य तीर्थक्षेत्र विखुरलेले आहेत, जी आजही लाखो भाविकांना आपल्या आकर्षणाने खेचून घेतात। पंढरपूर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मानले जाते। भगवान विठोबा आणि रुक्मिणी माता यांचे हे स्थान वारकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या गजरात लाखो वारकरी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथे पायी वारी करतात। हे एक भक्तीचे अद्वितीय असे उदाहरण आहे। वारी म्हणजे काय? वारी म्हणजे भक्तीचा एक सुंदर प्रवास। जसं आपण खेळायला जातो तसं हे वारकरी विठोबाच्या भेटीसाठी जातात। हातात टाळ, गळ्यात माळ आणि ओठांवर ज्ञानोबा तुकाराम पांडुरंग पांडुरंग अशा गजरात ही वारी चालत असते। याच विठू माऊलीच्या भक्तीचा सोहळा पाहायला मिळाला जिल्हा परिषद केंद्रशाळा कोपरोली उरण येथे। शाळेतील मुलांनी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी केली। प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मुखात विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा नामघोष होता। आषाढी एकादशीचे औचित्य साधून या शाळेत मुलांना आपल्या संस्कृतीचा वारसा जपता यावा याकरता आषाढी एकादशी साजरी करण्यात आली। यावेळी शाळेतील 1ली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य आणि पालकही उपस्थित होते। सर्व मुलांची एकच लगबग, कोणी वारकरी झाला होता, कोणी रोखमाई झाली होती, कोणी विठुराया झाले होते। प्रत्येक मुलांनी आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी वेशभूषा करीत आषाढी एकादशी विठू नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, कोपरोली उरण।